नमस्कार मंडळी, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज सकाळी सकाळी मस्त चहा वगैरे आंघोळ सगळं झालं होतं आणि राहिला होता स्वयंपाक। तर म्हटलं चला आता स्वयंपाकही करून घेते। आणि आज मला ब्लॉग टाकायला थोडासा उशीरही झाला आहे, कारण की कामं वगैरे असतात आणि काल थंड्या पाण्याने आंघोळ केली, मला झाली सर्दी, त्यामुळे आज थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं, तर थोडंसं लेट झाली मी ब्लॉग टाकायला। तर इथं आता मी पोळ्या टाकून घेतल्या, म्हणलं चला आता लगेच बाजरीची भाकरी टाकून घेते। आणि खूप दिवस झाली बाजरीची भाकरी काही खाल्लीच नव्हती, तर म्हटलं चला आता खाऊ वाटली तर टाकलंच पाहिजे। तर कालच 2 किलो बाजरीचं दळण वगैरे आणलं, म्हटलं चला आता लगेच भाकरी टाकून घेते। तर बाजरीची भाकरी टाकून घेतल्या, भाजीवाली आली होती, तिच्याकडून मस्त मटकी घेतली होती आणि आता मटकीची भाजी बनवून घेतली होती बघा। पिवळी खूप छान होती मटकीची भाजी, म्हणजे कोरडी बी छानच लागते, पण मी पिवळीच बनवत असते, खूप छान लागते त्याचे शेंगदाणे वगैरे ते टाकून त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून। तर मग भाजी वगैरे केली, स्वयंपाक सगळा झाला होता रेडी। आता फक्त मुलांची वाट बघायची आणि त्यांच्या पप्पांची, ते तर आलेच होते। येताना असे काही फळं वगैरे घेऊन आले होते, टरबूज, खरबूज, केळी वगैरे। आणि उन्हाळ्याचं तर खरं असं खायलाच पाहिजे, आणि टरबूज तर खूप सध्या आलेले आहे आणि आम्ही दररोज टरबुजाचं काय आमच्या घरी येत नसतं, म्हणजे दररोज आणतच असते, ते बाहेरच असतात ना तर घेऊनच येतात। आणि दादूला तर इतकं टरबूज आवडतं ना खायला। सध्या दिदी तर नव्हती, शाळेमध्ये गेलेली आहे ती, आणि आली ना तर ती बी खाती, तिला बी आवडतं टरबूज। तर म्हटलं चला मी तर टेस्ट करून बघते गोड आहे की कसं आहे। तर जसं म्हणजे आतून एवढं लाल दिसतंय टरबूज, तर खायला बी खूप गोड होतं। खरबूज बघितलं मी, पण म्हटलं नको खरबूज नंतर खाते, पहिला टरबूजच कापून खाऊया। आणि जेव्हा बी आपण टरबूज खातो ना, मध्ये मध्ये बिया येतात ना, त्या इतकं त्यांना हे होतं ना, खरंच टरबूज छान लागतं खायला, मग त्या बिया मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करते, खरं की नाही? खरंच सांगा कमेंटमध्ये। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।